एमपीएससी पेपर फुटीच्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं 6 जणांना अटक केली आहे। एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह इतर 3 अटक करण्यात आली। एमपीएससीचे अधिकारीच पेपर फुटीमध्ये सहभागी असल्याचं तपासामधून उघड झालंय। एमपीएससीच्या प्रकरणामधील सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। रोहित पवार यांना विचारल्याशिवाय गाढवे कोणतंही काम करत नाही। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवारांना सवाल, खुलासा करण्याचंही आव्हान। माझा रोहित पवारांना सवाल आहे की या सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे संबंध काय आहेत। माझा थेट रोहित पवारांवर आरोप आहे की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये आणखी काय करायचं असेल तर रोहित पवार सुनील गाढवे यांना सांगतात आणि सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे थेट एकमेकांशी संबंध आहेत। रोहित पवारांचं पुण्यातलं एमपीएससीचं सगळं काम हे सुनील गाढवे बघतात। शरद पवार यांच्यासोबत सुनील गाढवेंचे फोटो। नवनाथ बन यांनी सुनील गाढवेचे शरद पवारांच्या सोबतचे फोटोही दाखवले। फोटोंवरती खुलासा करण्याचं बन यांचं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आव्हान। पेपर फुटीमागे कुणीही असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल। मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली। भविष्यामध्ये पेपर फुटणार नाही याची काळजी घेऊ अशीही महाजन यांची ग्वाही। नाशिकच्या ईदगाह मैदानामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उपोषण। आंदोलनामध्ये राहुल पावरा यांची प्रकृती खालावली। जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सर्पदंश मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये मदत करण्याची आंदोलकांची मागणी आहे। नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बाईक रॅली। मुंबई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून तरुणांचे प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली। आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची सरकारकडे मागणी। फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसींचं प्रमाणपत्र आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केलाय। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ओबीसींचं प्रमाणपत्र काढून ठेवलेलं आहे असाही वडेट्टीवार यांचा दावा आहे। आहेत ना, आहेच। मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत। वडेट्टीवारांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसलाय। माझ्याकडे ओबीसीचं कुठलंही प्रमाणपत्र नाही। वडेट्टीवारांनी कुणबी प्रमाणपत्र असल्याचा पुरावा द्यावा, अन्यथा त्यांनी जाहीर माफी मागावी, सुप्रिया सुळेंची मागणी। वडेट्टीवारांचा दावा खोटा असल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। महाविकास आघाडीच्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। तर 2014ला अशाच वागण्यामुळे सरकार घालवून बसलेले होते। शशिकांत शिंदे यांची वडेट्टीवार यांच्यावर टीका की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवारांकडे पुरावा मागावा आणि वडेट्टीवारांनी पुरावा दाखवावा, खोटे आरोप करू नये। वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरती मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। सुप्रियाताईंनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे? आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे। मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं। त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना। त्यांचं म्हणणं मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतात। नाही घेतलं नसेल तर मग काय पडतं? मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर। विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांसोबत अमित ठाकरेंनी संवाद साधला। 1 कोटींचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहरामध्ये बॅनर, मतदारांना धोका दिलाय, आमचं मत आम्हाला परत करा असा बॅनरवरती मजकूर आहे। धाराशिवमध्ये पळवापळवीचे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाट्यमय राजकारण। भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती।
भंडाऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दौऱ्यासाठी रंगरंगोटीवरती खर्च करण्यात आलाय. नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या विश्रामगृहाचा दौऱ्यापूर्वी कायापालट, तर सर्वसामान्यांना सोयी सुविधांसाठी तडजोड करावी लागते. ठाणे शहरामधील क्लस्टर कंपनीच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आक्रमक आंदोलन. ठाण्यामधील क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयावरती भव्य धडक मोर्चा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी जुन्नरमधल्या पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. 9 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर यांची आंदोलनाची हाक. पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. झाडावरती चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. सांगलीच्या जतमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी गुहागर विजापूर महामार्गावरती आंदोलन. तर आंदोलनाच्या वेळेला रुग्णवाहिका सोडण्यावरून पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. आंदोलक आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये वाद झाला. मुंबईच्या विद्याविहार इथल्या राजावाडी रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्वी अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे मनसे आक्रमक झाली. प्रसूतीगृहामधील गैरसोयींमुळे ही घटना घडल्याचा आरोप आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत गुन्हा नोंदवण्याची मागणी. 29 ऑगस्टपासून जालन्यामध्ये ब्राह्मण समाजाचं उपोषण आंदोलन. ब्राह्मण समाजामधल्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार आहे. ब्राह्मण समाजासाठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवरती विशेष कायदा करण्याची देखील मागणी. सांगली मिरजेमधल्या वाढत्या नशेखोरीच्या विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक. नशेखोरांवरती कडक कारवाई करण्यासाठी अनेक वर्ष एकाच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी होती आहे. नशा तस्करांशी लागेबंध्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी करण्यात आली. रत्नागिरीच्या खेड इथल्या लोटे एमआयडीसी मधील कोका कोला कंपनीचं सांडपाणी उघड्यावर. ग्रामस्थांमध्ये संताप. शेती आणि पर्यावरणाच्या नुकसानीचा आरोप आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईची ग्रामस्थांची मागणी आहे. मुंब्रा रेतीबंद चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदेंनी पाहणी केली. प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये असून उर्वरित कामं जलद गतीनं पूर्ण करण्याच्या महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या सूचना. पाहणीच्या दरम्यान शिंदेंनी युवा खेळाडूंच्या सोबत व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतलाय. रायगडमध्ये साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर. साखरेचे दर 80 रुपयांवरती गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे. साखर खरेदी करणं खिशाला परवडत नसल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया. साखर महागल्यानं रायगड जिल्ह्यामधल्या चहाचे दरही वाढले आहेत. 1 कप चहा आता 10 रुपयांवरून 15 रुपयांवर गेलाय, तर स्पेशल चहा 25 रुपये झालाय. याचा फटका चहा विक्रेत्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. कालच्या तुलनेमध्ये 200 रुपयांनी, तर गेल्या 4 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 500 रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. बफर स्टॉक दिल्लीकडे रवाना होताच कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली. अंबरनाथ पश्चिमेमधल्या ड्रग्ज माफियांची घरं आणि अड्डे पोलिसांच्या रडारवर. ड्रग्ज माफियांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची नगरपालिकेकडे मागणी. गडचिरोलीच्या एटापल्ली पोलिसांकडून कत्तलीसाठी नेणाऱ्या 88 गोवंशीय जनावरांची सुटका. 38,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आठवडाभरामध्ये गोवंश तस्करीच्या विरोधात ही सलग चौथी मोठी कारवाई आहे. सिल्लोड जळगाव महामार्गावरच्या मंगरुळ फाट्यावरती बैल आणि घोड्यांना एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती घेतल्याचा आरोप आहे. शर्यतींवरती हजारो रुपयांचा जुगार सुरू आहे. प्राण्यांना मारहाण केल्याचा दावा आहे. नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. ठाण्याच्या शहापूर इथल्या टेंभा आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवरती कर्मचाऱ्यानं अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीनं अधीक्षकांकडे तक्रार केल्याच्या नंतर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरू याला पोलिसांनी अटक केली. गवळी झिपरूच्या विरोधात यापूर्वी 21 विद्यार्थिनींनी विनयभंगाची तक्रार केली आहे. नाशिकच्या पंचवटीमध्ये 32 वर्षीय शुभम पवार याचा गोदावरी नदीपात्रामध्ये मृतदेह आढळला. पत्नी आणि वडिलांना मोबाईलवरती सॉरी असा मेसेज पाठवत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पंचवटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. भंडाऱ्यामधल्या प्रकल्पांमध्ये 67.32% इतका जलसाठा. दमदार पावसामुळे धरणामधल्या पाणीसाठ्यात वाढ होतीये.
मामा तलावामध्ये सर्वाधिक 79.79% पाणीसाठा, गोसे खुर्द धरणामध्ये 62.75, बावनथडी प्रकल्पामध्ये 31.12% जलसाठा आहे. मुंबईमधल्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दबाव टाकून सदस्यत्व नोंदणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. अभविपने हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांच्या संमतीनंच नोंदणी होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. रत्नागिरीच्या लांजा बाजारपेठेमधील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. गौरी गणपतीसाठी कोकणामध्ये येणाऱ्या कोकणवासियांचा प्रवासाचा वेग आता वाढणार आहे. रक्षाबंधनसाठी बेस्टच्या 136 जादा बसेस. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये विविध मार्गावरती 136 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय. तर प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याची देखील तयारी आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती भंडारा शहरामधल्या बाजारपेठेमध्ये राखी खरेदीसाठी बहिणींनी मोठी गर्दी केली आहे. बहिणींची डिझायनर, फॅन्सी, रुद्राक्ष आणि कार्टून अशा राख्यांना पसंती. तर वाढत्या गर्दीमुळे दुकानदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. शहरामध्ये सणाचा उत्साह. वरळीमध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं नारळ फोडण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली होती. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे कार्यक्रमाला उपस्थित होते. पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित स्पर्धेमध्ये त्यांचा उत्साह यावेळेला बघायला मिळाला आहे. रत्नागिरीच्या पाचपंढरी गावामध्ये नारळी पौर्णिमेचा पारंपरिक उत्साह बघायला मिळाला. कोळी बांधवांनी दर्याराजाला सोन्याचा दिलेला नारळ अर्पण केलेला आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली आहे. पारंपरिक वेशभूषेमधील भव्य शोभायात्रेनं गावामध्ये भक्तिमय वातावरण. कॅनडामधल्या टोरंटोमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅनाकॉर्ड जेन्युइटी याचे सीईओ डॅन डेव्हियाऊ आणि उपाध्यक्ष रॉड फिलिप्स यांची भेट घेतली आहे. भारत कॅनडा गुंतवणुकीसह भारतामधल्या वाढत्या क्षेत्रामधल्या संधींवरती चर्चाही झाली आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील कलगाव पुसद या मार्गावरती बिबट्याचा झाडावरती चढत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊसाची शेती आहे. बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यामधल्या महाबळेश्वरमधील 10 महिला पर्यटकांशी संपर्क झालाय. पोखरा इथल्या एका हॉटेलमध्ये महिला पर्यटक सुरक्षित आहेत. सर्व महिला पर्यटक 3 सप्टेंबरला भारतामध्ये परत येतील. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. नेपाळ तिबेटमध्ये दुर्घटनेच्या नंतर महाराष्ट्राच्या रिचा ट्रॅव्हल्सच्या 2 गाड्या अडकलेल्या आहेत. 37 जणांशी संपर्क झालाय. ते सुखरूप आहेत. इतर प्रवाशांसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर केंद्र आणि राज्य सरकार सध्या अलर्ट मोडवरती आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली. नेपाळमधल्या महाप्रलयाच्या नंतर भंडाऱ्यामधील साकोलीचा युवा ट्रेकर अतुल झोडे सुरक्षित आहे. अतुल 4130 मीटर उंचीवरच्या अन्नपूर्णा बेस कॅम्पवरती ट्रेकिंगसाठी गेलाय. कुटुंबियांच्या सतत संपर्कामधले असल्याची त्याचे वडील डॉक्टर रवींद्र झोडे यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.